पहिले लावता एवढंच थांबलो, अपवाद सोडले तर एकाही बेळगावकरांच्या छातीला दिला दिसत नाही. माझ्या पाहुण्यांची छातीला दिसत नाही. माझी विनंती एकच आहे, मला वाटतं परिस्थिती अशी आहे, दोघांनी मी महिन्याभर खेळवलं. आता मी जावया असल्यामुळे त्यांनी आवर्जून मला फोन करून सांगितलं की शेवटचा उपाय म्हणून आम्ही तुम्हाला फोन केलेला आहे, तुमचं काम हवं ही माझी अपेक्षा आहे. मी साखरवाडीच्या आंदोलनाला निघालो, तुम्ही सत्कार केला, आभारी आहे. या पुढच्या काळामध्ये तुम्ही आमच्या पाठीशी राहावा. मी जास्त काय बोलणार नाही, रात्रीची गोष्ट सांगतो आणि थांबतो. दरुणमधील दर्जामधील दवडेमामा दर्जामधील गोटे वस्तीची टीपी 1 महिन्यापूर्वी जळला होता. ज्वारी, बाजरी, गहू, मूग, मटकी, चवळी सगळी वाटतो त्या ठिकाणी चालू होतं. ऊस अर्धा निघाला होता. कॅप्टन त्याच्या तुम्हाला पंचायत त्यांना फोन लावा. दोन्ही आमदारांच्याकडून महिना पटेल. राष्ट्रवादी बी नको, काँग्रेस बी नको, शिवसेना बी नको, मनसे बी नको, ते भाजप बी नको. स्वाभिमानी एकला चलोच्या भूमिकेत जायचं ठरवतोय, कारण त्याच्याशिवाय लोकांना आपलं वाटणार नाही. आणि लवकरच ओढूमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऑफिस आपण चालू करतोय, जेणेकरून तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने समस्या मांडाव्यात. तर 8x1 लागत असेल, 9x9 इंचाची लागत. त्या छोट्या मोठ्या लढाईला तुम्ही पाठवलं दिलं, गाव पाहुण्याचं आहे, पण पाहुण्याला बरं वाटणं अशी परिस्थिती आहे. डॉक्टर साहेब 75 लाख रुपये काढून दिल्यानंतर वारकऱ्यांना निघायला पाहिजे की यापूर्वी, पण काय हरकत नाही. मी होणारा कार्यकर्ता नाही, बाबाच्या कचऱ्याला लगलो, तुम्ही माझ्यासोबत होता. 75 लाख रुपयावर पाणी सोडलं. कारखान्याचे डोंगरा कारखान्याचे चेअरमन, तिथे जे पूर्वी स्थानिक सेवा लोक झाले त्यांच्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष जातात आणि मोठा हस्ती आहे. पेडगावकरांचे 75 लाख रुपये अडकले होते आणि शेवटचे पैसे गौरी गणपतीच्या दिवशी आणले, आठवत आहे बरोबर आहे. त्याआधी तुम्ही 8,000 हेलपाटे मारले होते, काही लोकांचे मिळाले होते, काही लोकांचे मिळाले नव्हते. तुमचं पावण्याचं गाव आहे मस्त पाणी केलं आणि पहिल्यांदा पैसे दिले. 47 गावामध्ये पैसे पेंडिंग होते, पण पेडगाव पावण्याचं गाव आहे, त्यातल्या अर्ध्या अधिक लोकांच्या बरोबर मी खेळलोय, पेडगावमध्ये वावरलोय. अर्ध्या अधिक पाहुणे घेता येते, पण पाहुणेच मला बोलावं. अपेक्षा ही असते की तुमच्या प्रश्नासाठी लढताना जेव्हा उडूनमध्ये बोलवलं जातं त्यावेळेला तुम्ही तुमच्या आयुष्याचा थोडासा वेळ काढून ती चळवळ मोठी करण्यासाठी. सरांनी सांगितलं की ऊसाची लढाई आम्ही लढतोय. ऊसाची लढाई लढता लढता एवढ्याच्या प्रश्नाला हात घातला, एवढ्याच्या प्रश्नाला हात घालता वैयक्तिक आपण समस्या लक्ष घालून वैयक्तिक समस्याही आपण सोडवतोय, अधिकरणावर निवड आणतोय. गुड गव्हर्नन्सच्या नावाखाली जी काही लूट चालू आहे ओढूमध्ये त्यालाही आपण अटकाव करतोय. शेतकऱ्यांच्या समस्या नेमक्या आहेत तरी काय की ज्या समस्या आम्ही सोडवत नाही. विजेच्या समस्यांसाठी लढतोय, वैयक्तिक लाभाच्या समस्यांसाठी लढतोय. दराची लढाई आज शरद शेट्टी सांगितले की 1,000 रुपयांपर्यंत आपण पोहोचवली. मग एवढ्या सगळ्या प्रश्नांसाठी लढत असताना वडूजच्या पंचकृषीत वाकेश्वर, पेडगाव, मांडवे, गणेशवाडी, वडूज परिसर, उंबरडे, वाकेश्वर सगळे गावाच्या लोकांची इच्छा असते की एखादं निवेदन देण्यासाठी त्या पंचकृषीत लोकांनी निदान 10 मिनिटं वेळ काढला. असंही वडूजमध्ये 50 जण उघडत फिरत नसते, वाईट बोलते वाईट वाटत घेऊन आता किती वस्तू 3,000 मेट्रिक टन गुन्हे 300 रुपये. नुसती संघटना लढली, तुम्ही आला नाही तरी 1 कोटी रुपये ज्यादा तुमच्या गावात आले. याच्यासाठी काय करावं लागलं का? तिथं जर कोणी भाजपचं असेल त्यांना सांगावं की तुमच्या आमदारांनी 1 कोटी रुपये टाकले. डॉक्टर मी सांगतो 1 कोटी रुपयेचा निधी दिला असेल तर आम्ही आज त्याचं निघून जातो. राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी 1 कोटी रुपये निधी टाकला असेल, एका वर्षाचं म्हणतोय. यापूर्वीच्या लढाईला वेगळ्याच आहे. म्हणजे 2500 वरून ज्यावेळी 2300ची लढाई होती तेव्हा 2500 आणि 200 रुपये त्यावेळेला कदाचित तुमच्या 10-15 लाख रुपये असतील. हा सारासार विचार केला तर 2 कोटी रुपये आज संघटनेच्या लढाईमुळे मिळाले. मुठभर मावळे फक्त तुमच्या सोबत होते तरी फिकर वाटत नाही. झालं ते झालं, पण या पुढच्या काळामध्ये खांद्याला खांदा लावून काम करा. एखादा पाहुणा वागल्यानंतर वेळ काढून आपण तिसऱ्याला जातोय, मैदानाला जातोय, कार्याला जातोय. त्यातल्या अर्ध्या अधिक बैलगाडी जाग्यालाही जातात त्यावेळी दिसतं ते मला थोडासा वेळ काढा निवेदनाला. प्रश्न तुमचेच आहे की लढाई की अनिल पवारांची नाही, तानाजी देशमुखांची नाही. राजू शेट्टी श्री अंजनीय मारुती यांना नमन करून आज या पेडगाव नगरीमध्ये
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ह्या वर्षीच नाही तर पाठीमागे 5 वर्ष जे ऊस दरवाढीसाठी जे खरं बोलते ते असे काही नाही. फक्त ते काय ठरवते ते नक्की ती गीता असते का त्याच्यात आणखी काय असते. गेली कित्येक वर्ष मी अगदी 1998 पासून शेतकरी संघटनेच्या ह्या सभेत हृदयामध्ये असलेलं प्रेम मात्र फार मोठं आहे हे पेडगावकरांनी सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे एखादं सुखदय तुम्ही पण काही मनावर यायचं नाही, हक्कानं सांगताय. कारण माणूस कोणापाशी बोलतो, आपल्या माणसापाशीच आपली खतखत व्यक्त केली जाते. आणि म्हणून 4 शब्द तुम्हाला थोडेसे कडू वाटले तरी मनाचा मोठेपणा असलेला असा हा माणूस, आमच्या सर्वांचा आदर्श असलेले अनिल बाब. आणि तुम्ही शेठ म्हणून उल्लेख केला, परंतु गेल्या वर्षी ढोबळी मिरचीला सकाळ संध्याकाळ औषध मारून त्या भाद्रानं जी कोणाला जमत नाही असा कला करणारी ही माणसं आहे. शरद शेठाला कसं आहे कधी दिसण्यात कसं आहे, त्यामुळे आम्ही पण म्हणतो असू द्या एखादा शेठ असलेला बरं. त्याला प्रश्न विचारत नाही. तुम्ही बिल्ला लावा, बिल्ला लावून त्या सभेमध्ये प्रत्येकाच्या बसा. लगेच कसं म्हणते बघा, उसाला दर मिळालाच पाहिजे, ज्वारीचा दर वाढलाच पाहिजे, एवढ्याला पैसे मिळालाच पाहिजे, ही भाषा बदलते. त्यासाठी तुम्हाला छातीला बिल्ला लावून विचारावं लागेल. असाच एक गडी वादर थपा किती मारावे राजकारणी मंडळाच्या बोलायचं नाही, पण असं गंमत जमत म्हणून घ्यावे, मनाला लावून ठेवणार काय नाही. तुम्ही नाही म्हणून एक पेडगाव एखाद्या पक्षाकडे नाही म्हणून तो पक्ष काय फुटणार नाही. कुठलाच पक्ष काही निरंतर राहिला नाही. आज इथं उद्या तिथं सकाळी कुठं स्थळ कुठंतरी कोणी गेलेला. त्यामुळे आता आपण लय मनाला लावून घेण्याची गोष्ट राहिलेली नाही. मी तुम्हाला सांगतो, ह्या पक्षाच्या चळवळीत काढण्यात ही काय माणसं बेकार आहे का, तो काय माणूस वाईट आहे का, जर तुका का सारखा चिवट माणूस आहे. पण ह्याचं म्हणणं येते तुमच्याकडे पावर, पावर आणायची कुठनं. मग आम्हाला कुणातरी चोराय पाहिजे, कुठेतरी चोऱ्या मार्या केल्या पाहिजे, कुठेतरी सोनं बिनं लुटलं पाहिजे, दरोडा टाकला पाहिजे, आणि मग चांगलं झालं मग तुम्ही म्हणा चांगलं आहे. अरे तुमच्या गाड्या, तुमच्या माड्या, तुमच्या बायका, तुमच्या साड्या आमच्या काय कामाच्या, आमच्या काय कामाचं आहे. आमच्या उसाला, आमच्या पिकाला दर देणाऱ्या, आम्ही केलेल्या मेहनतीला योग्य मोबदला देणारी माणसं कोण जर असतील तर ह्या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटनाच आहे. बाकी कुठल्या पक्षाला तुमचं सोयीसुखच राहिलं नाही. तुम्ही मेला काय, जगला काय याच्याशी त्यांचं कुठलंही देणं घेणं नाही. त्यांना एकच माहित आहे, प्रत्येक गावामध्ये जसा एखादा फासे पारधी चतुर्पक्षी चिता तितार म्हणते, तितार कुठं चितार म्हणते ती, कुठं चितर म्हणते ती, कुठं चतुर्पक्षी म्हणते. फासपारधी काय करतो माहिती आहे, चित्र माहिती आहे ना आपल्याला सगळ्याला, ती चू 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 करतात. ती पारधी काय करतं, त्याला पाळत करत. ती पारधी जातं उसाच्या कडेला इकडं तिकडं त्याला ठेवतं आणि ती चू 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 एवढं सगळं करून परत आणखी इकडे बोंबलं जाते. म्हणजे कसं काय ती बायकोची एवढं कशी करते काय माहिती बाबाला, काय खातो का नाही, काय खात नाही. मला तर गडीतून मस्त तेपाच्या तिथपण प्रतापराव उजराकडे दिसतोय. म्हणजे ही सगळी धडपडणारी माणसं आहे. आणि जर कोणाला एखाद्याला शंका वाटत असेल तर जाता जाता हातात हात देऊन दे बघा. म्हणजे काम करणारे नाही, पण जी काही भाऊबळी असेल बघा खरंच समजून खरंच करतोय का, हातात हात दिले दिले नक्कीच लक्षात येईल. जसं धृतराष्ट्राला भीमाला पुढे उभा केला होता, थांब तुला म्हणला मिठी मारायची आहे, आणि मिठी मारल्यावर भीमाचा पण भोगाच केला होता, ती पुतळ्याचा केला होता. अशी राबणारी माणसं आहेत. माझ्याबरोबर आले माझे सहकारी, आमच्या सोसायटीचे चेअरमन राहिलेले माधवराव जाधव, सुभाष तात्या माझा नेहमी अगदी जीवलग म्हणून कायम बोलत असतात. आणि आम्हाला जे काय आमच्या बोलण्यामध्ये जे काही 4 शब्द येतात, त्या शब्दाचा जो काही साठा असतो त्यामध्ये महत्वाचं स्थान असलेलं आमचे चेतकर. हे जे काही शाब्दिक आम्ही 4 शब्द व्यक्त करतो त्या आमची मैफिल बसल्यानंतर त्यामध्ये जे काय घडतं त्यातला हा परिभाग आहे. आणि खरंच विजयराव, दोन्ही विजय तुम्ही एका जागेवर आहे, तुम्ही दोन्ही विजय एका जागेवर असताना सगळी एका जागेवर आहे. त्याबद्दल पेडगावकरांच्या वतीने तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. अंकुशभाऊ आमचे चळवळीचे जुने सहकारी, अगदी 95च्या काळामध्ये ज्यावेळी कमळ जसं आम्हाला बिल्ला बघितल्यावर गडे असं वापरून म्हणायचं, आता ही काय आहे, गाड्यांची वाटायची होते नरेंद्र महाराजाचं भक्त आहे,
सांगायला लागले की शेतकरी संघटना आहे बाबा. आणि खऱ्या अर्थाने ह्या जिल्ह्याला वलय शरद जोशींनी काम प्रचंड केलं होतं, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून खासदार राजकीय साहेबांचे वलय प्राप्त करून दिलं. त्यामुळं आज आपण स्वाभिमानानं ताक म्हणायला. आणि अशा काळामध्ये आम्ही काम केलं होतं की अंकुशभाऊ असतील, बरेचशा चळवळीतली माणसं होती की कमळ म्हणल्यावर कोणाला काही सुद्धा माहित नव्हतं. पण आता लय हाल वाईट झालं. ते पत्रिका चिटकावणारं गडी तिथंच राहिलं आणि नाही तीच गडी म्हणजे कसं होतं माहिती. मला सहज बोलता बोलता अंकुशभाऊ म्हणले पाणी असं जिरवलं, पाणी तसंच जिरवलं, पण जिरलं तर आपण आपलीच जिरवायला लागलो. त्यामुळे नको ती पिकं इतकी फोपावली ती की त्या आता किती फोपाला तरी सहजासहजी निघणार नाही. कारण गड्या सरकारांनी सगळ्या लाडक्यावरती मुख्यमंत्र्याच्याच बहिणी घेऊन बसले ते. त्यामुळे त्या बहिणी आता आपल्या बाहेर निघून गेले ते. त्या बहिणी गेल्यामुळं आता तुम्ही मर्दानो आपल्या कामासाठी मात्र रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कारण 1,500 त्या सगळ्या बहिणी आता भविष्यात तुमच्या हाताला लागतील असं काय राहिलं नाही. म्हणून आपल्या प्रश्नावर मात्र आपल्याला आल्याशिवाय आता पर्याय. खर तर ही चळवळ राबत असताना बरेच आता अगदी